नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत इनविजिबल नेकलेस कसं बनवायचं. त्यासाठी आपल्याला लोरियल्स, जमरिंग्स, गोल्डन बीड्स, कुंदन, स्टॉपर असं काही लागणार आहे, गेअर वायर. तर आपण इथे कुंदन घेतले आहे. तुम्ही कोणत्याही कलरचे यूज करू शकता. मी इथे पिंक कलर घेतला आहे. सहजच मी हे ट्राय केलं होतं आणि ते खूप छान वाटत होतं. तर मला 2-3 कस्टमरनी विचारलं होतं. तर मी माझ्याकडचं जास्त सेलिंग ह्याच नेकलेससाठी आहे. म्हणून मग मला वाटलं व्हिडिओ शेअर करावा, म्हणून मग मी हा व्हिडिओ शेअर करते आहे. इथे आपण जमरिंग घेतले, त्यात लोरियल्स ॲड केलेत आणि तेच आपण त्या कुंदनला सेंटरला ॲड करणार आहोत. सेंटरला करणार तर आहोतच, पण त्याचबरोबर आपण दोन्ही साईडला सेम ॲज इट इज अटॅच करून घेणार आहोत, जसं की आत्ता दाखवलेलं आहे. अजून एक मी जमरिंग घेतला आहे, त्याच्यामध्ये लोरियल्स टाकून आपण ते कुंदनमध्ये ॲड करत आहोत. हे अशाच पद्धतीने आपण सगळ्या कुंदनला करून घेणार आहोत. खूप सोपं आहे, सिंपल आहे. तुम्ही याऐवजी वेगवेगळे कुंदन वापरू शकता. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील आणि अजून इनविजिबल नेकलेसमध्ये अजून काही डिझाईन बघायच्या असतील तर कमेंट करा. मी नक्की ते बनवेन आणि शेअर करेन. अजून कोणते डिझाईन तुम्हाला वाटत असतील तर तसं कमेंटमध्ये सांगा. मी त्या पद्धतीने ज्वेलरी बनवून व्हिडिओ पोस्ट करेन. सो इथे मी जमरिंग ॲड करते. जमरिंग अशा पद्धतीने आपल्याला अटॅच करायची आहे आणि म्हणजे प्रेस करायची की अशी की ते निघाली नाही पाहिजे. काही वेळेस काय होतं, जमरिंगचं थोडंसं सुद्धा ओपन राहिलं तर मग त्यातून लोरियल्स खाली पडतात. तर आपण व्यवस्थित पद्धतीने म्हणजे त्याला असं अटॅच करणार आहोत, व्यवस्थित पॅक करणार आहोत की आपले जमरिंग्स खाली पडू नयेत किंवा ते निघू नयेत. जर ते निघाले तर मग नेकलेसचा पूर्ण लूक जातो. तर असं ह्याच पद्धतीने आपण सगळ्या ह्याला अटॅच करून घ्यायचं आहे. तर मी इथे सगळ्या ह्याला अटॅच करते आहे. अशाच पद्धतीने सगळ्या कुंदनला आपण लोरियल्स लावायचे, तर ते इथे लावले आहेत. आता आपण ते गेअर वायरमध्ये फिक्स करणार आहोत. तर गेअर वायरमध्ये आपल्याला लॉक बीड लागणार आहे. याच्यामध्ये लॉक बीड टाकलं आहे. त्याच्यानंतर आपण जो रेडी केलेला कुंदन आहे तो टाकला आहे. त्यानंतर पुन्हा गोल्डन बीड्स आणि लॉक बीड्स टाकून घेतले आणि ते आपण सेंटरला घेणार आहोत आणि तिथे ते आपण फिक्स करणार आहोत. अशा पद्धतीने सेंटरला घेऊन आपण पक्कडच्या मदतीने फिक्स करायचं आहे. तर इथे आपला कुंदन फिक्स झालेला आहे. अशाच पद्धतीने आपल्याला जे उरलेले जे कुंदन आहेत ते आपण रेडी केलेत ते सुद्धा टाकून घ्यायचे. दोन्ही साईडला इक्वल पॉईंट म्हणजे सेम डिस्टन्स असला पाहिजे. अशा पद्धतीने आपलं सुंदर चोकर रेडी झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, कमेंट करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि नवीन व्हिडिओसाठी मला फॉलो करा. थँक्यू सो मच.